त्यानंतर सर एक महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे तुम्ही पहिले जॉब केला, बरोबर? बरोबर. जॉब केल्यानंतर तुमच्या मनामध्ये का आलं की आपण आता शेती करायला हवी, किंवा सगळीकडे आता बघा शेती विरुद्ध नैराश्य पसरली समाजामध्ये, बरोबर. ते तुमच्या भागात असो किंवा आमच्या भागात असो, सगळीकडे सारखं आहे सगळीकडे. की शेती परवडत नाही. शेतीकडे जो करत असेल तर त्याच्या एक निगेटिव्ह माइंडसेटने त्याला पाहायला जातात. बरोबर. मग याला तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये कसं कन्वर्ट करण्याचं यशस्वी ठरलात, आणि काय तुमच्या मनामध्ये आलं की चला मी शेतीकडे वळायला हवं? बरोबर. आता मुळात सांगायचं म्हणजे सर, मी शेतकरी कुटुंबातून आहे. आता मी पप्पांची शेती बघितलेली आहे. पप्पा कसं प्रकारे शेती करायचे. आता बरोबर. माझं शिक्षण असेल, दादाचं शिक्षण असेल, घरातल्या सगळ्या गोष्टी असेल, हम्म. घराचं काम असेल, हे सगळं शेतीवरती चालू होतं. झालं. एवढी एक पॉझिटिव्ह गोष्ट माझ्याकडे होती का शेतीने पप्पाने एवढं दिलंय. हम्म. भले आता मी 2018ला 12वी पास आउट झालो, त्यानंतर मी B.Pharm केलं आणि B.Pharm केल्यानंतर मी जॉब केला. पण जॉबमध्ये मी जे सहन केलंय, म्हणजे जॉबमध्ये फ्रस्ट्रेशन असेल, त्याच्यानंतर मंथ एंड आलं म्हणजे कंपनीचा लोड कम्प्लीट करायचा आहे, जे आपल्याला टार्गेट दिलंय ते अचीव्ह करायचंय. आणि इतक्या सगळ्या गोष्टीतून जर जेव्हा मॅनेजर आपल्याला बोलतो तुझं टार्गेट झालेलं नाही, तुला सॅलरी होणार नाही, तेव्हा कुठेतरी वाटतं का आपण आता कुठेतरी चुकलोय, आपला निर्णय चुकलाय. आणि त्यामध्ये ही सगळी गोष्ट झाली, आपण टार्गेट तर अचीव्ह करतोय पण तेवढी इन्क्रीमेंट नाहीये, त्या पद्धतीने इन्क्रीमेंट नाहीये. मग मी हा विचार केला, गेले 2-3 वर्ष त्याच्या आधी 20, 21, 22 मी ऑब्झर्वेशन करत होतो का शेती आपल्याला काय देऊ शकते. नवीन नवीन भागांमध्ये फिरलो, कुठं कोणतं पीक होतंय, काय होतंय. आमच्याकडे पहिले फ्लावरचं पीक जास्त होत नव्हतं, पण आता 22-23 पासून फ्लावर जास्त आम्ही करायला लागलो. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही फ्लावर स्प्रेड झाली. मग एक विचार हा केला की जॉबमध्ये जर आपल्याला 15 ते 20 हजार येत आहे, घरची शेती जर आपण करतोय, तर घरच्या शेतीतून महिन्याला सगळ्या शेतातून 40 ते 50 हजार जरी खर्च वगळता गेले तर घरचे आपण इथं मालक असणार आहे. कोणाचा फोन येणार नाही जॉबवाल्याचा, कोणाचाच नाही, आपण इथले मनाचे मालक असणार आहे. आणि जेवढी मेहनत देऊ तेवढा मोबदलाही आपल्याला मिळणार आहे. तेवढा मोबदला कंपन्यांमध्ये काय आहे, तुम्ही किती हार्डवर्क करा, सो पे आउट असेल ठराविक, तो पे आउट तुम्हाला भेटतो, तोच भेटणार आहे. बाकी तुम्हाला एक्स्ट्रा काहीच मिळणार नाही. आता त्यामध्ये पण जर संडेला जर सुट्टी असेल, मॅनेजरच बोलला तर तुला तिथं फील्ड व्हिजिट आहे, तुला तिथं जाऊन यायचं, आपण त्या माणसाला नाही म्हणू शकत. नाही आपल्याला तिथं जायलाच लागतं. आणि असं नाही की संडेला आपण तिथं गेलो तो आपल्याला जास्त पगार देणार, ही पण गोष्ट नाही. पण इथं जर संडेला आपण अजून ओव्हर काही काम केलं आपल्या शेतामध्ये तर आपला इथं स्वतःचा फायदा होणार आहे. नक्कीच.